हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गोडधोड आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात. आज बघूयात सोप्या पद्धतीने नारळी भात कसा करायचा ते. त्यासाठी आपण इथे लवंग घेतलेली आहे, थोडंसं केसर सिरप घेतलेलं आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याचबरोबर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. सर्वात आधी आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे. इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून थोडेसे तेल टाकूया, जेणेकरून भात आपला सुटसुटीत होईल. व थोडेसे मीठ आपण त्यामध्ये टाकूया व भात शिजवून घेऊया. बघा, आपला भात तयार आहे. तयार केलेला भात एका परातीमध्ये आपण काढून घेऊया. त्यामध्ये 1 वाटी साखर आपण टाकणार आहोत व ते मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये थोडेसे केसर सिरप टाकून आपण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता आपण 1 वाटी ओलं खोबरं टाकणार आहोत व ते एकत्र एकजीव करून घेऊयात. आता एका कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊया. त्यामध्येच आपण लवंग टाकूया व ड्रायफ्रूट्स टाकून छान असं परतवून घेऊया. थोडेसे परतवून झाल्यावरती आपण त्यामध्ये तयार केलेला भात टाकणार आहोत व तयार केलेला भात छान असा परतवून घेऊया. आता त्यामध्ये आपण वरून थोडीशी वेलची पूड टाकणार आहोत व आपला भात सुटसुटीत होईपर्यंत परतवून घेऊयात. आपला नारळी भात तयार आहे. झटपट आणि सोप्या पद्धतीत केलेला नारळी भात तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.